अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 39,971. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री आहेत, माननीय ग्रामविकास मंत्री आहेत. मी सुरुवातीला आपले आभार मानतो की माझ्या विधानसभा मतदारसंघात एकूण 42,000 घरकुलं मंजूर आहेत. गट विकास अधिकारी पवार जालना हे घरकुलाचे पैसे घेतात, 5,000 रुपयाची मागणी करतात. अशा प्रकारच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात मीटिंग झाली. 15 दिवसाच्या आत चौकशी करू म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितलं. अद्यापपर्यंत 1 वर्ष झालं अध्यक्ष महोदय याची चौकशी झाली नाही. एक क्रमांक 2 अध्यक्ष महाराज, सिंचन विहिरीसाठी शासनानं जी काही योजना आणलेली आहे, शेतकऱ्यांना विहीर दिल्यानंतर सिंचन वाढलं पाहिजे, त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, आत्महत्या थांबल्या पाहिजे, यासाठी सिंचन विहिरी दिल्या जातात. या सिंचन विहिरी घेताना गट विकास अधिकारी किंवा ग्रामपंचायत अधिकारी घरपट्टी भरून घेतात, पाणीपट्टी भरून घेतात, वसुली करतात. मात्र BDO 20,000 रुपये घेतल्याशिवाय विहिरीला मंजुरी देत नाही, अशा प्रकारची तक्रार आहे. तिसरा प्रश्न आहे स्वच्छ भारत अभियान. स्वच्छ भारत अभियानामध्ये केंद्र सरकारच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या हायस्कूल आहेत, प्राथमिक शाळा आहेत. या शाळेला किंवा माध्यमिक विद्यालयाला स्वच्छतागृहासाठी केंद्र सरकार पैसे देतं. त्याच्या प्रशासकीय मान्यता झालेल्या आहेत. अध्यक्ष महाराज, वर्षभरात प्रशासकीय मान्यता झाल्यापुढं काहीच झालं नाही. माननीय मंत्री महोदयांचं पत्रकार परिषदेमध्ये मी बाणेदारपणानं बोललेलं ऐकलं. आपण म्हणालात घरकुलामध्ये जर पैसे घेतले तर ग्रामसेवक असेल, BDO असेल, त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करू. आपण बोललात महाराष्ट्रातले वडेट्टीवार साहेब, थोडा डिस्टर्ब करू नका ना. तुम्ही बोलताना आम्ही काही बोलत नाही, आम्हाला बोलू द्या ना. बोला. अध्यक्ष महोदय, आपण बोलला होतात पत्रकार परिषदेमध्ये, महाराष्ट्रातल्या घरकुलाच्या लाभार्थ्यांनी कौतुक केलं की इथून पुढे भ्रष्टाचार थांबेल. मात्र शेवलीतल्या मागासवर्गीय समाजाच्या घरकुलासाठी यांनी पैसे घेतलेले आहेत आणि विहिरीसाठी पैसे घेतलेले आहेत. 1 वर्ष झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात बैठक झाली, काहीही चौकशी झाली नाही. 5,000 रुपये जर गट विकास अधिकारी घेत असतील तर आपण त्यांना निलंबित करणार का? आपण त्यांना निलंबित करणार का? महाराष्ट्रातला भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर एखादी कारवाई तरी आपण केली पाहिजे. अशा प्रकारची 288 आमदाराच्या वतीनं आपल्याला विनंती आहे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.